सर्वप्रथम मी ॲडव्होकेट अमोल सामंत. मी सुद्धा एक बाधित शेतकरी आहे. माझ्या जमिनीतून टॉवर आणि लाईन दोन्ही जात असल्यामुळे आम्ही आज धर्मवीर विचार संघटनेच्या बरोबर आम्ही जोडलेलो आहोत. आता कायदेशीर बाबींचा जर आपण विचार केला तर गव्हर्नमेंटने जो GR काढलेला आहे त्या GR प्रमाणे त्यांनी टॉवर बाधित क्षेत्राला जो मूल्यांकन दर ठरवतील त्याच्या डबल आणि टॉवर लाईन खालील बाधित क्षेत्राला 30% अनुदान देण्यात येईल असं त्यांनी या GR नुसार म्हटलेलं आहे. परंतु इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 2003 च्या सेक्शन 2 मध्ये काही डेफिनेशन्स आहेत. सेक्शन 2 मधले सबसेक्शन 16, 20, 36, 37, 40, 50 आणि 72 एवढे सबसेक्शन्स की इलेक्ट्रिक लाईन म्हणजे काय हे डिफाईन करतात. त्याचं डेफिनेशन आहे, त्याची व्याख्या आहे ही. आणि या व्याख्येनुसार इलेक्ट्रिक खांब असो, त्याचा सपोर्ट असो, त्याचा पोल असो, त्याची लाईन असो, त्याच्यासाठी ट्रान्सफॉर्मर बसवला असो, जे काही आहे ते ऍज अ इलेक्ट्रिक लाईन ऍज अ होल असं ते गृहीत धरतात. म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की टॉवर बाधित क्षेत्र आणि लाईन हे वेगळं नाही, कायद्याने तुमच्याच कायद्याने जो कायदा ते दाखवतात त्याच कायद्यानुसार हे वेगळं नाहीये. त्यांच्याच व्याख्येनुसार ही दोन्ही क्षेत्र समान आहे. आता भाग दुसरा, रूल्स प्रमाणे, त्यांच्या रूल प्रमाणे काय काय आपल्याला ऍक्टिव्हिटी तिथे आपण करू शकत नाही, काय करू शकत नाही हे आहे इलेक्ट्रिक लाईनच्या खाली. तर त्याच्यामध्ये चॅप्टर 8 इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स 1956 अनुसार रूल 82A ह्याच्यानुसार आपण तिथे पोल, पाईपलाईन, मशिनरी वगैरे काही देऊ शकत नाही. आपण तिथे शेती कापून ठेवू शकत नाही. आपण तिथे माती खळू शकत नाही, उत्खनन करू शकत नाही. त्या लाईन पासून 300 मीटर पर्यंत ब्लास्टिंग करू शकत नाही. म्हणजे थोडक्यात काय तर त्या तिथे आपण जी निसर्गावर अवलंबून शेती आहे तीच करायची आहे. ती पण कापल्यानंतर, प्रत्येक शेत कापल्यानंतर आपण ते नेऊन बाहेर ठेवणार का त्या टॉवर लाईनच्या खालून? आपण काही काळ ते तिथे ठेवतो कापून, ते सुकलं पाहिजे. जे काय प्रत्येकाची जे ज्या धान्याची जशी जशी प्रक्रिया करतो त्या प्रक्रियेनुसार ते त्या शेतात ठेवावंच लागतं. कायद्यानुसार ते आपण करू शकत नाही. मग त्या जमिनीचं करायचं काय? त्याचा उपयोग जर आपला टॉवर बाधित खालचा भाग आणि लाईन बाधित ह्याचा दोघांचा जर आम्हाला उपयोग जर शून्यच असेल तर त्याचा मोबदला हा आम्हाला सारखाच मिळाला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याला राईट टू प्रॉपर्टी हा घटनेने दिलेला अधिकार आहे. घटनेने दिलेल्या अधिकारानुसार आपल्याला राईट टू प्रॉपर्टी म्हणजे राईट टू एन्जॉय द प्रॉपर्टी, आपण त्याचा उपभोग घेऊ शकतो. आज तो घटनेने दिलेला अधिकारच बाधित करतायत, कारण आपल्याला त्याचा उपभोग काहीच घेता येणार नाहीये. उद्या समजा आपल्याला तिथे झाडं लावायचे, काय आपण काही लावू शकत नाही. घर बांधायचं आपण बांधू शकत नाही, म्हणजे आपल्याला तेही उपयोग नाही. म्हणजे थोडक्यात ती जमीन गव्हर्नमेंट घेत नाहीये, वापरायला घेत आहे असं सांगून पूर्णचपणे आपल्या जमिनीचा सत्यानाश लावायचा हा सरकारचे प्रयत्न आहेत. त्यामुळे हे जे रेट आहेत हे वाढवून दिलेच पाहिजेत. दुसरी गोष्ट, आज जो त्यांनी म्हणजे वाडा तालुक्या संदर्भात बोलायचं झाल्यावर जो काय भाव दिलाय तो सुद्धा रेडी रेकनर रेट जास्त आहेत बाकी ठिकाणी, त्याच्यापेक्षा कमी दिलेला आहे. तोही रेट यांनी बरोबर मोजणी करून दिलेली नाही. झाडांच्या बाबतीत म्हणाल तर लोकांची निव्वळ फसवणूक चालू आहे. आता मला मगाशी एका दाखवलं, त्यांच्या जागेत 3 सागाची झाडं होती, एकाच सागाचा पंचनामा करून दिला, त्यांच्याकडे फोटो पण आहेत आणि ती झाडं तोडून टाकलेली. त्यांनी सगळे फोटो काढून जातात सगळं. म्हणजे ही शेतकऱ्यांवर दडपशाही चालू आहे. तर त्याच्याबद्दल आमचं शासनाला असं निवेदन आहे की याच्याबद्दल लवकरात लवकर याच्यामध्ये चांगला एखादा तोडगा काढून शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त कसे मिळतील, जो आम्ही मागणी केलेला भाव आहे तो आम्हाला कसा देता येईल हा शासनाने विचार करावा. त्या कंपनीचा विचार करू नये. आणि हे जे दर ठरवणारी जी संघटना आहे, तुम्ही जर म्हणजे संघटना नाही सॉरी जी कमिटी आहे, तुम्ही जर वाचाल त्याच्यामध्ये सगळे सरकारी अधिकारी आहेत, प्रांत अधिकारी आहेत, TLR अधिक, त्याच्यामध्ये कंपनीचा पारोषण अधिक म्हणजे ज्याला लायसन्स मिळालं त्या कंपनीचा एक प्रतिनिधी आहे, परंतु शेतकऱ्याचा एक प्रतिनिधी नाही. म्हणजे शेतकऱ्यांना जो भाव देणार आहात तो तुम्ही शेतकऱ्यांना विचारणारच नाही का? कंपनी आणि अधिकारी ठरवणार का? हा शेतकऱ्यांना विचारलाच पाहिजे. त्यामुळे हेही त्याच्यामध्ये शासनाने दुरुस्ती करण्याची गरज आहे की या प्रतिनिधीमध्ये या ह्याच्यामध्ये संबंधित विभागातील शेतकरी संघटना असतील किंवा शेतकऱ्यांचे नेतृत्व असेल त्यांना ह्याच्यामध्ये, कारण लोक उत्तर देणार, हे कोणी उत्तर देणारे नाहीयेत. हे उद्या बदली होऊन जाणार, जे अधिकारी निघून जाणार, आम्हाला माहित नाही म्हणणार. परंतु जर स्थानिक तिकडचा नेता, स्थानिक तिकडचे संघटना ह्या जर असतील तर त्या लोकांना अकाउंटेबल राहतील, लोकांना त्यांना उत्तर द्यावं लागेल. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा कुठेतरी अजून जास्त फायदा होईल. त्यामुळे ह्या गोष्टी शेतकऱ्यांनी सरकारने याच्यामध्ये अंमलात आणाव्यात अशी आमची सरकारला विनंती आहे.